भाऊ, व्हेरिएबल म्हणजे काय हे समजून घेतलंस की कोडिंग तुझ्यासाठी चहा पिण्यासारखं इझी होणार. चल, एकदम रिअल लाईफ एक्झाम्पल देतो. समज तू बाजारात जातोस आणि सोबत एक पिशवी घेतोस. ती पिशवी म्हणजेच व्हेरिएबल, एक जागा जिथे तू काहीतरी ठेवू शकतोस. आता त्या पिशवीत तू काय ठेवणार? भाजी, फळं, बिस्किट. ही जी आतली वस्तू आहे ना, ती म्हणजे व्हॅल्यू किंवा डेटा. पण सगळं काही पिशवीत ठेवता येतं का? नाही ना. पाणी ठेवायला बॉटल लागते, तांदूळ ठेवायला वेगळा डबा, अंडी ठेवायला वेगळं कार्टन. यालाच कोडिंगमध्ये डेटा टाइप्स म्हणतात. म्हणजे व्हेरिएबल असतो डबा किंवा पिशवी, आणि डेटा टाइप सांगतो की त्या डब्यात कसल्या प्रकारचा डेटा ठेवायचा. उदा. नंबर, आकडे. स्ट्रिंग, नाव, शब्द. बुलियन, ट्रू, फॉल्स. फ्लोट, 4 दशांश संख्या सारख्या दशांश संख्या. सिंपल लॉजिक. योग्य डेटासाठी योग्य कंटेनर. तर भाऊ, व्हेरिएबल म्हणजे तुझी पिशवी आणि डेटा टाइप म्हणजे त्या पिशवीत कसला माल ठेवायचा हे ठरवणारा नियम. आता डेटा टाइप्स नेमकं काय असतं आणि किती प्रकार असतात ते पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम नीट समजावून सांगतो. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करून ठेव. आपण युनिव्हर्सल कोडिंग टर्म्स ही सिरीज सुरू केली आहे, ज्यात कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज असो, सगळ्या बेसिक्स तुला प्युअर मराठीमध्ये शिकवणार आहोत.